त्याबद्दल बोलायला जमलो होतो आपण. हा काय मुद्दा आहे तो तुमच्या लक्षात आलाय का? नमस्कार. सिरियल वर्ल्ड मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज इंग्लिश मीडियम हवं आहे, पण मराठी माध्यमांचं काय? एक शाळा, एक भाषा, एक लढा. आज आपण पाहणार आहोत क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट खरंच पाहण्यासारखा आहे का? चला तर जाणून घेऊया. हा चित्रपट आहे एका 90 वर्ष जुन्या मराठी माध्यम शाळेचा, जिथे विद्यार्थी कमी होत चाललेले, पालक इंग्लिश मीडियमकडे वळतात आणि शाळा बंद होण्याच्या उंबरठ्यावर आहे. पण काही शिक्षक आणि विद्यार्थी ही शाळा वाचवण्यासाठी उभे राहतात. ही फक्त शाळाच नाही, तर मराठी भाषेच्या अस्तित्वाची लढाई आहे. चित्रपटाची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे त्याचा संदेश. मराठी शाळांचं महत्त्व तो थेट मनाला भिडवतो. चित्रपटातील गाणी ही अतिशय सुंदर आहेत. स्वर्गातील आकाशगंगा हा गाणे तर अतिशय प्रसिद्ध देखील झाला आहे. ह्या चित्रपटाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे चित्रपट सामाजिक भावनेचं खरोखरं वास्तव दाखवून देतं आणि म्हणून दिग्दर्शक आणि लेखक हेमंत ढोमे यांनी अतिशय सुंदर पद्धतीने बांधलेला हा चित्रपट नक्कीच आपण पाहायला हवा. यात काहीच तीळ मात्र देखील शंका नाही. अभिनयाबद्दल बोलायचं झालं तर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेता अमेय वाघ यांनी अतिशय सुंदर भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर अभिनेत्री प्राजक्ता कोळी हिचा हा पहिला मराठी चित्रपट देखील आहे. चित्रपटामध्ये अनेक कलाकारांनी खूप सुंदर काम केलं. कादंबरी कदम असेल, क्षितिज जोगते ही स्वतः निर्माती देखील आहे. सचिन खेडेकरांचा अभिनय तर अतिशय उत्तम आहे. हरीश दुधाडे असेल, पुष्कराज असेल, ह्यांनी सगळ्यांनी अतिशय मनापासून काम केलं. खलनायकाच्या भूमिकेत स्वतः अनंत जोग यांनी अतिशय उत्तम काम केलं असं म्हणायला हरकत नाही. पाहुण्या कलाकाराच्या स्वरूपात अभिनेत्री निर्मिती सावंत यांनी देखील या चित्रपटात एक सुंदर भूमिका साकारली आहे. भावना, वास्तव आणि संदेश यांचा सुंदर समतोल साधला आहे. जर तुम्हाला सामाजिक विषयांवरचे चित्रपट आवडत असतील, मराठी भाषेवर प्रेम असेल, तर हा चित्रपट नक्की पाहायला हवा. मनोरंजनासोबत विचार करायला लावणारा सिनेमा म्हणून याच्याकडे बघता येईल. मी या चित्रपटाला 5 पैकी 4 असे गुण देऊ इच्छितो. तुम्ही हा चित्रपट पाहिला आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच मराठी मूव्हीज रिव्ह्यूसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.